मित्रांनो, नमस्कार. मी आपला मित्र अमित केसरकर. वनरक्षक भरती. आता वनरक्षक भरतीची माहिती तुम्हाला सगळे डिटेल्स मी तुम्हाला दिलेली आहे. परंतु आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आहे नागपूर डिव्हिजनला ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे, म्हणजे मुलांनी असेल किंवा मुलीने असेल, त्यांचं जे फिजिकलची तारीख आहे ती 21 तारखेपासून तुमचं फिजिकल चालू होणार आहे. त्याच्यानंतर तुमचं फिजिकल जे आहे ते 25 तारीख, असं टोटल 5 दिवस फिजिकल चालणार आहे मित्रांनो. आता मुलींचं ग्राउंड वेगवेगळं होणार आहे आणि मुलांचं ग्राउंड वेगवेगळं होणार आहे. आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं ग्राउंड होणार आहे, त्यामुळं अनेकांच्या मनात शंका असेल की मुलींचं ग्राउंड सरळ आहे आणि मुलांचं ग्राउंड चढ उतार आहे. तर त्या ठिकाणी मुलींचं जे मेरिट लागत असते मित्रांनो, ते मुलींचं सेपरेट मेरिट लागत असते आणि त्याच्यानंतर जे मुलांचं मेरिट लागत आहे ते सेपरेट लागत आहे. त्यामुळे मुलांचं आणि मुलींचं असं काय त्या ठिकाणी भेदभाव नाही आहे. ज्या मुलींसाठी ज्या जागा निघत आहेत त्या जागा त्या ठिकाणी वेगळ्या आहेत आणि मुलांच्या ज्या जागा आहेत त्या वेगळ्या आहेत. आता दोन ठिकाणी तुमचं फिजिकल काय घेण्यात आलेलं आहे याचं एक कारण असणार आहे. माझ्या अंदाजे की बाबा रिझल्ट लवकरात लवकर लागावं, मार्चच्या अगोदर, म्हणजे मार्च एंडच्या अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी जॉईनिंग देण्याचा जे महाराष्ट्र सरकारचं ध्येय आहे ते पूर्ण करण्याचं टार्गेट तिने हाती घेतलेलं आहे. त्यामुळे तुमचं पुढचं जे इव्हेंट आहे तो इव्हेंट आहे तो 25 किलोमीटर असणार आहे. त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचं लवकरात लवकर फिजिकल कसं होता येईल ह्या विचारानं त्या ठिकाणी ते फिजिकल कंप्लीट करण्याच्या दृष्टिकोनानं त्या ठिकाणी फिजिकल घेतलेलं आहे. आता फिजिकल कसं होणार आहे, काय होणार आहे याची सगळी डिटेल्स मी तुम्हाला ऑलरेडी दिलीच होती. परंतु मुलींसाठी जे 3 किलोमीटर आहे, आता अनेक ठिकाणी जो रिझल्ट लागलेला आहे, आता तुम्ही गडचिरोलीचा रिझल्ट बघितला असेल, त्याच्यानंतर तुमचा धुळे जिल्हा असेल किंवा अमरावती या ठिकाणीचा जो रिझल्ट आहे त्याच रिझल्टचा जो निकाल लागलेला आहे त्या निकालाप्रमाणे जर तुम्ही म्हणाय गेला तर तेवढंच मेरिट जाणार आहे. आता ओपन कॅटेगरीचं मेरिट म्हणाय गेला तर 100% त्या ठिकाणी ओपन कॅटेगरी मेरिट ते 160+ असणार आहे, ह्यात काही शंका नाही. परंतु आता नागपूर डिव्हिजनला जे जागा जास्त आहेत त्यामुळं त्या ठिकाणी फॉर्म पण तसं आलं होतं. आता त्यात 4 ते 5 मार्क जास्त पण होऊ शकतात किंवा कमी पण होऊ शकतात. आता मुलांचं मेरिट लागत असताना तुम्ही विचार करणार की बाबा मुलींचं मेरिट वेगळं लागणार किंवा मुलांचं मेरिट वेगळं लागणार. त्यामुळं तुम्ही हे विचार सोडूनच द्या आणि सध्या तुमचं फिजिकल जे आहे 20-21 तारखेपासून चालू होणार आहे त्याच्यावर तुम्ही जर लक्ष केंद्रित केला आणि तुमचं माइंड शार्प ठेवला आणि व्यवस्थित राहिला तर 100% तुमचं फिजिकल चांगलं जाईल आणि तिथून पुढे तुमचं 25 किलोमीटरचं जे वॉकिंग आहे ते पण लवकरच होईल. महाराष्ट्र सरकार जे आता धोरण हाती घेतलेलं आहे त्या धोरणाप्रमाणे जर मार्च एंडिंगच्या आज जर रिझल्ट सगळं डिक्लेअर झालं तर वनरक्षकचं जॉईनिंग जे आहे ते येत्या एप्रिल महिन्यामध्ये तुमचं जॉईनिंग होऊन जाईल. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगण्यासाठी मला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्हाला वाटत असेल की बाबा मी जे सांगितलेलं आहे ते मेरिट जास्त जाणार आहे काय, तर अमरावतीचा रिझल्ट चेक करा किंवा धुळेचा रिझल्ट चेक करा, त्याचप्रमाणे मेरिट गेलेलं आहे आणि नागपूर डिव्हिजनचं पण मेरिट त्याच पद्धतीने जाणार आहे. अनेक विद्यार्थी मला कमेंट करत आहेत की कुठल्या डिव्हिजनला कुठल्या कास्टला कुठं मेरिट जाणार आहे, तर माझा मागील व्हिडिओमध्ये तुम्ही चेक करा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.